स्वागत आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे। निवडणूक आयोगात आजपासून नियमित सुनावणी घेण्यात येणार आहे। आजच्या सुनावणीसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे, सूरज चव्हाण आणि पार्थ पवार हे सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत। अजित पवार गटाचा युक्तिवाद आधीच पूर्ण झाला असल्याने आज शरद पवार गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय अजित पवार गटाकडून युक्तिवाद पूर्ण करण्यात आलेला आहे। त्यानंतर आज शरद पवार गटाचे वकील त्यांची बाजू मांडणार आहेत। त्यामुळे शरद पवार गटाकडून नेमका कुठल्या मुद्द्यांवर युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आपण पाहतो अजितदादा गटाकडून सुनील तटकरे, पार्थ पवार हे सुनावणीसाठी उपस्थित आहेत। त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शरद पवार गटाचे वकील नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरून युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। निवडणूक आयोगामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची आरपारची लढाई सुरू आहे। अजित पवार गटाने आपला युक्तिवाद पूर्ण केलेला आहे। त्यामुळे आज शरद पवार गटाचा युक्तिवाद केला जाणार आहे। त्यामुळे आज शरद पवार गटाचे वकील नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत सध्या थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय अजित पवार गटाचा युक्तिवाद आधीच पूर्ण झालेला आहे। त्यामुळे शरद पवार गटाचे वकील नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर आज युक्तिवाद करू शकतात? प्रमोद, श्रीकांत, आपण जर बघितलं तर थोड्याच वेळामध्ये निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीला सुरुवात होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून जर प्रामुख्याने आपण बघायला गेलं तर पार्थ पवार, जे अजित पवार यांचे चिरंजीव आहेत, ते काही वेळापूर्वी निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। शरद पवार हे देखील काही वेळामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये येणार आहेत। त्यामुळे आजोबा आणि नातू हे दोघंही आजच्या सुनावणीसाठी उपस्थित असणार आहेत। तुम्ही जो प्रश्न विचारला श्रीकांत, प्रामुख्याने मागच्या सुनावणीवेळी जर बघायला गेलं तर शरद पवार यांच्या गटाकडनं वेगवेगळ्या कॅटेगरी करत अजित पवार यांच्या गटाकडनं कशा पद्धतीनं बोगस प्रतिज्ञापत्र सादर केले गेले आहेत त्याच्यावरतीच प्रामुख्याने मागचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झाला होता। शरद पवार यांच्या गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी त्याच मुद्द्यावरती जो आहे तो प्रामुख्याने युक्तिवाद केला होता। त्यामुळे आजच्या युक्तिवादामध्ये काय होतं ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। तोच मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने शरद पवार यांचा गट आज देखील पुढे घेऊन जाताना बघायला मिळणार आहे। शरद पवार यांच्या गटाचा हाच महत्त्वाचा मुद्दा होता की यांच्यावरती जी खोटी बोगस प्रमाणपत्र दाखल केली आहेत त्यामुळे त्यांच्यावरती का कारवाई करू नये असा प्रश्न जो आहे तो मागच्या वेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला होता। त्यामुळे आज काय कारवाई केली जाते आहे त्या संदर्भात देखील एक प्रश्न जो आहे तो शरद पवार यांच्या गटाकडनं उपस्थित केला जाऊ शकतो। दुसरीकडे जर बघायला गेलं तर शरद पवार यांच्या वकिलांनी कशी चुकीची माहिती दिलेली आहे किंवा ती प्रतिज्ञापत्र कशी बोगस नाहीत हा एक प्रामुख्याने युक्तिवाद जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडून दाखल केला जाऊ शकतो। सोबतच शरद पवार यांच्या गटाकडून जर अशा पद्धतीची काही बोगस प्रतिज्ञापत्र म्हणा किंवा चुकीची प्रतिज्ञापत्र जर दाखल केली गेली असतील तर तो एक मुद्दा जो आहे तो आजच्या युक्तिवादादरम्यान प्रामुख्याने अजित पवार यांचा गट देखील उपस्थित केला जाऊ शकतो। आजचा युक्तिवाद देखील प्रामुख्याने जर बघितला आपण श्रीकांत तर प्रतिज्ञापत्रांच्याच भोवती फिरेल अशा पद्धतीची एक चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे आजच्या युक्तिवादामध्ये नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। प्रामुख्याने आजपासून जर बघितलं तर प्रमोद, आपण आता प्रतिज्ञापत्राचा जो मुद्दा आहे त्यावर नेमका कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत तुर्तास। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान दोन आमदारांनी सांगितलंय की आमच्याकडून जबरदस्तीनं पाठिंब्याच्या पत्रावर सह्या घेतल्यात असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तर निवडणूक आयोगात आम्ही पुराव्यासह दाखले दिलेत, मात्र निवडणूक आयोग कारवाई करत नसल्याचा आरोप देखील जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। आता आम्ही एवढे पुराव्यासकट दाखले दिलेले आहेत की हे सगळं खोटं आहे, पण कुठेही इलेक्शन कमिशन काही कारवाई करणार आहे असं काही दिसत नाही आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्राला कळतं आहे ना की हे खोटंच करत आहेत। पक्षाच्या स्थापनेपासून निवडणूक चिन्ह खेचून घेण्यापर्यंत सगळं खोटंच केलेलं आहे। त्याच्यातल्या दोन आमदारांनी सांगितलं आमच्याकडनं जबरदस्ती सह्या घेतल्या होत्या। तेव्हा हे सगळं खोट्याच्याच आधारावर आहे।